काही वेळेला लोकांनी केलेलं अभिनंदन का स्वीकारायचं? कसं स्वीकारायचं? असा प्रश्न पडतो, जो प्रश्न आज मला पडलाय. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, "शुभ बोल रे नाऱ्या, तर म्हणे मांडवाला लागो आग." अशी म्हण आहे. काल माझं तसंच काहीसं झालं. काल मी सकाळी सांगितलं, माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा हिंसाचार या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. गाड्या फुटणार आहेत, डोकी फुटणार आहेत, कार्यालय तुटणार आहेत, आगी लावल्या जाणार आहेत, माणसं मारली जाणार आहेत, गोळ्या झाडल्या जाणार आहेत. आणि हे व्हिडिओ रिलीज झाले दुपारी आणि थोड्याच वेळात मला काही मित्र म्हणाले, "अरे हे काय आहे? कसली भविष्यवाणी करतो अशुभ तू?" मी म्हटलं, "अरे हे होणार." बघाल तुम्ही. आणि संध्याकाळी अंबरनाथला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर 6 गोळ्या झाडल्या गेल्या. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एवढंच नाही. आज देवेंद्र फडणवीसांची अंबरनाथमध्ये सभा आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सभा आणि काल संध्याकाळी 6 गोळ्या त्यांच्या कार्यालयावर भाजपच्या. याच्यापेक्षा आणखी मोठा चॅलेंज फडणवीसांना काय असू शकतो? याच्यापेक्षा बेअब्रू काय असू शकते? पोलिसांच्या वर काय 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 भाष्य करायचं? अरे उद्या मुख्यमंत्री येणार, आजपासून तुम्ही सगळीकडे तयारी करताय. त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या पक्षाचं कार्यालय सुरक्षित नाही. 6 गोळ्या. मला वाईट वाटतंय माझं भाकीत खरं ठरल्याचं. पण ही सुरुवात आहे. अशुभारंभ आहे. शुभारंभ शब्द वापरतो ना, हा अशुभारंभ आहे. काल चाललेल्या 6 गोळ्या या पहिल्या 6 गोळ्या आहेत. अजून 600 गोळ्यांची वाट पहा, अशी स्थिती येणार आहे. दुसरी एक बातमी माझ्याकडे आहे. आता ती कशा रीतीने घ्यायची हे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यायचं. मी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जे व्हिडिओ केलेत, कदाचित त्या श्रोत्यांची, दर्शकांची प्रतिक्रिया वेगळी होईल. पण काल शिवसेना, उबाठा आणि मनसे यांनी असा निर्णय घेतला आहे, त्यांच्या नेत्यांच्या चर्चेमध्ये, की एकाही अमराठी उमेदवाराला तिकीट द्यायचं नाही. एकाही गुजरातीला तिकीट द्यायचं नाही, एकाही उत्तर भारतीयाला नाही, एकाही दक्षिण भारतीयाला नाही, एकाही मुसलमानाला नाही, एकाही ख्रिश्चनाला नाही. मुसलमानाबाबत फक्त एक आपत मला कळलं, की या तुमच्या संभाजीनगरमध्ये एका मुसलमानाला तिकीट देणार आहेत ते. बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही. कदाचित त्याला पण देणार नाहीत. पॉलिसी आपली हिंदुत्वाची अधोरेखित करण्याकरता. आता ही बातमी चांगली का वाईट हे तुम्ही ठरवा. मी त्याच्यावर भाष्य करत नाही. त्याच्यावर उत्तर भारतीयांना, दक्षिण भारतीयांना, गुजरात्यांना, मारवाड्यांना काय प्रतिक्रिया द्यायच्या त्या द्या. नाहीतरी एकदा उद्धव ठाकरे म्हणालेलेच आहे गेल्या वेळेला, की आम्हाला गुजरात्यांची मतं नकोच आहेत. यावेळेला त्यांनी हा पण निर्णय घेतलेला असतोय, की आम्हाला उत्तर भारतीयांची पण नकोय, मुसलमानांची पण नकोय. कारण त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतलीच आहे. त्यामुळे मुसलमान, ख्रिश्चन, दलित, काँग्रेस नाही बरोबर म्हणजे दलित मतं गेली. यांची मतं नकोच आहे. आम्ही फक्त मराठी मतांच्या बळावर सत्तेत येऊ, असं त्यांनी सूचित केलंय. तुमचं काय भाष्य असेल कमेंटमध्ये जरूर करा. त्याच्यावर मी काही भाष्य आता करण्याचं टाळतो. मला सविस्तर त्याच्या संदर्भात काही माहिती मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, जो तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल. तो म्हणजे मराठी चॅनलचे काही चीफ, 2 चॅनलचा अपवाद वगळता काही चीफ एकत्र जमले आणि त्यांनी असा निर्णय घेतला, की पूर्ण निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये आपण उबाठा आणि मनसे यांच्या मागे उभं राहायचं. आपण मराठी चॅनल आहोत. याच चॅनलचे हिंदी चॅनल आहेत, याच चॅनलचे गुजराती चॅनल आहेत, याच चॅनलचे कानडी चॅनल आहेत, याच चॅनलचे 8-8, 10-10 भाषेत चॅनल आहेत. तुम्हाला असं विचित्र चित्र दिसणार आहे, की त्यांचे सगळे मराठी चॅनल हे उबाठाच्या मागे, उद्धव ठाकरेच्या आणि राज ठाकरेंच्या मागे उभे आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर कव्हरेज देत आहेत आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध प्रचार करतायत. शिंद्यांविरुद्ध प्रचार करतायत. अजितदादांविरुद्ध प्रचार करतायत. काँग्रेसला दुर्लक्षितच ठेवतायत. पण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या सगळीकडला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मागे उभे राहिलेला दिसेल. आणि भाजपचे खोड्या काढताना दिसेल. भाजपला खिजवताना आणि खाजवताना दिसेल. भाजपची वाट लावताना दिसेल. त्यांच्या भानगडी काढताना दिसेल. त्यांच्यावर टीका करताना दिसेल. शिंदेच्याही बाबतीत शिंदेच्याही भानगडी त्यांच्या पक्षाच्या यांना बदनाम करण्यासाठी काढण्याचा प्रयत्न होईल. आता ही बातमी परत तुमच्यावर सोपवतो. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? असं सत्ता म्हटलं तर ती सर्व जाती, धर्म, पक्ष, पंथ, प्रदेश यांची असते. महापालिकेत मुंबईच्या हे फक्त मराठीच राहतात असं नाही. सगळ्या भाषेचे राहतात. मग त्यांना तुम्ही न्यायच देणार नाही. त्यांना उमेदवारी देणार नाही हे मी समजू शकतो. पण मग पुढे सत्तेवर आल्यावर तुम्ही न्याय पण नाही देणार आहात का? हा प्रश्न उभा राहतो. पण तुमच्यावर सोपवतो मी. तुमच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि आणखीन एक मी काल सांगितलं होतं पैशाची गोष्ट.
पैशाची गोष्ट. तर त्याही बाबतीमध्ये बातम्या अशा येतात, की यावेळेला अं, टेम्पो, टॅक्सी आणि प्रायव्हेट कार्स हे निवडणूक आयोगाचे लोकं पकडतात. म्हणून हे जे मोठमोठे कंटेनर जातात ना, त्याचा उपयोग पैशाच्या वाहतुकीसाठी केला जातोय. ॲम्ब्युलन्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातोय. पैसे इकडून तिकडे नेण्याकरता. सुरू झालं पैशाची आवक-जावक. पैशाला झालं, पाय फुटले. आले, पैसे आले. बऱ्याच गावांमध्ये आले, बऱ्याच शहरांमध्ये आले, बऱ्याच उपनगरांमध्ये आले. सुरुवात झाली. पहिला हप्ता काही कोटींचा सगळीकडे सर्व महत्त्वाच्या प्रमुख अशा पक्षांकडून कार्यकर्त्यांकडे, तिथल्या स्थानिक प्रदेशाध्यक्षांकडे किंवा काय काय शहर अध्यक्षांकडे पोहोचला सुद्धा. ते पण मी सांगितलं होतं. ते पण कालपासून राहिलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, की यावेळेला बंडखोरांचं आव्हान अफाट असणार आहे. मी ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्या प्रत्येकाची भाषा ही आहे, की तिकीट मागितलंय, नाही दिलं तर मी बंडखोरी करणार. ठीक आहे, मी नाही निवडून येणार, पण मी आमच्या पक्षाच्या उमेदवाराला पाडणार आणि हे लोड सगळ्या पक्षात आहे. हे भारतीय जनता पक्षात सर्वाधिक आहे. लॉयल पक्ष ना, तिथे सर्वाधिक लोकं धमक्या देत आहेत, की आम्हाला तिकीट नाही दिलं तर आम्ही उमेदवार पाडू आपला. शिवसेनेत आहे. उबाठामध्ये पण आहे. मनसेत पण आहे. काही बाबतीमध्ये तर उलटं आहे, की उबाठा आणि मनसेवाले तिकीट वाटप शेवटपर्यंत जरा लांबवणार आहेत. कारण ह्यांचे जे फुटतील, उबाठाचे आपले तुमचे शिवसेना, शिंदे आणि भाजपचे आणि अजितदादांचे, त्यांना तिकीटं देण्यासाठी काही जागा त्यांना ठेवायची. त्या ठेवणार आहेत ते. उद्धव ठाकरेची तर पॉलिसी आहे. ज्याला तिकडे तिकीट नाही, तिकडे आमच्याकडे घे तिकीट चल, असं होणार आहे. त्यामुळे यावेळेला बंडखोर आणि ताकदवर बंडखोर आहेत. कोट्याधीश बंडखोर आहेत. लक्षाधीश पण नाही आणि ते कोट्याधीश बंडखोर तुमची सगळी राजकीय समीकरणं बिघडवतील, असा रंग मला दिसतोय. आम्ही आता नेने सर आम्ही काही सर्व्हे करतोय. नेने सर करतात. मी नुसतंच ते काय सांगतात ते तुमच्याशी शेअर करतो. पण त्या सर्व्हेचे अंदाज हे बंडखोर चुकवतील, असं मला वाटतं. ते अशी मतं खातील, की ज्याच्यामुळे हा येतो का, तो येतो का, तो येतो का, तो येतो आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होतो. एकच सांगतो तुम्हाला माझं प्रथमदर्शनी मत असं आहे, की सर्वाधिक बंडखोरी महायुतीत होणार. कारण सर्वाधिक सत्ता मिळण्याची शक्यता महायुतीला आहे. आणि त्याला प्रत्येक बंडखोराला हे माहिती आहे, की मी निवडून जर आलो, तर हे झक मारत आम्हाला पक्षात घेणार. हे आमचेच बरं का. पूर्वी आमचेच होते. ते बंडखोरी केली होती गैरसमजापोटी. पण आता आमचेच. या हो, या आमच्याकडे देतो हो तुम्हाला कमिटी, देतो हो तुम्हाला स्टँडिंगमध्ये. हे होणार. पैसे मिळणार. हे माहिती असल्यामुळे बंडखोरी करण्याची कोणाला भीती नाही. त्यामुळे यावेळेला सर्वात मोठं आव्हान महायुतीसमोर हे बंडखोरीचं असेल. महाआघाडीसमोर असेल, पण त्या प्रमाणात नाही. पण महायुतीतली बंडखोरी अरे बाबा, बाबा, बाबा! आता माझ्या ज्या आधीच्या अशुभ भविष्यवाणी खरी ठरल्यात, ही पण खरी ठरते की नाही बघा. होऊ द्या तिकीट वाटप. दुसऱ्या दिवशी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये बंडखोर उभे राहिलेले दिसतील आणि हा सगळा खेळ सगळ्या पक्षांचा ते बिघडवून टाकतील. धन्यवाद.